अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या आणि कुठल्या सेवा केल्या जातात ते हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। कारण श्रावण महिना हा 12 महिन्यांमधला हा महिन्यांचा राजा असतो। हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो। श्रावण महिन्यावर भगवान शिवाचं अधिराज्य असतं। श्रावण महिन्यात भगवान शिवाचं सगळ्यात जास्तीत जास्त तत्व हे पृथ्वीवर अवतरलेलं असतं। त्यामुळे आपल्याला ह्या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्रावण महिना अतिशय पवित्र असतो, त्यामुळे ह्या महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असते आणि ह्या महिन्यामध्ये एकदम शांतता असते। हा महिना अतिशय पवित्र असल्यामुळे हा महिना भगवान शिवांना समर्पित आहे। 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी श्रावणातला पहिला दिवस म्हणजे या दिवशी श्रावणाला सुरुवात होत आहे। तर या दिवसापासून श्रावण हा कमीत कमी 30 दिवसांचा असतो। तर तो पुढील श्रावण अमावस्येपर्यंत म्हणजेच आपण ज्याला पिठोरी पोळ्याची अमावस्या असं म्हणतो त्या दिवसापर्यंत श्रावण महिन्यात कुठल्या सेवा केल्या जातात तर श्रावण महिन्यात सगळ्यात जास्तीत जास्त भगवान शिवाची सेवा केली जाते। त्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं 7 दिवसाचं 3 दिवसांचं पारायण केलं जातं। त्याचबरोबर तुम्ही एक अध्याय रोज पठण करू शकतात। याचबरोबर भगवान शिवाची सर्वात आवडती सेवा म्हणजे रुद्रसेवा ही केली जाते। रुद्रसेवा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ येईल डिटेल्समध्ये जर तुम्ही कमेंट केली तर। पण त्याचबरोबर महादेवाला आवडणाऱ्या सेवेमध्ये रुद्राभिषेक ही सेवा खूप प्रचंड महत्त्वाची असते। आपल्या काळावर अधिराज्य करण्यासाठी रुद्राभिषेक ही सेवा खूप महत्त्वाची असते। ही प्रत्येक भाविकाकडून सेवेकऱ्यांकडून केली जाते। आता आपण जे काही भगवान शिवाची जी सेवा असते त्यामध्ये रुद्र गायत्री मंत्र आहे। रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो एक मिनिट ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् हा रुद्र गायत्री मंत्र आहे। त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षयमामृतात्। तुम्ही ह्या मंत्राची एक माळ किंवा रुद्र गायत्री मंत्राची एक माळ दोन्ही पण एक माळ घेऊ शकतात, घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी कालभैरवाष्टक जे काळाचा अधिपती असतात जे कालभैरवाष्टक हे सुद्धा महादेवाचंच एक अवतार आहे। आणि ज्यावेळेस काही ठिकाणी अन्याय होतो, आपल्या आयुष्यात खूप संकट असतात आणि अडचणी असतात, त्यावेळेस आपल्याला कालभैरवाष्टक हे वाचायला सांगितलं जातं केंद्रामध्ये। मग तेव्हा आपल्याला कालभैरवाष्टकची सुद्धा सेवा करायची आहे। तर हे सकाळी वाचायचं, संध्याकाळी वाचायचं, तुम्ही दिवसभरात कधी वाचू शकता, पण सकाळी आणि संध्याकाळी वाचायचं अतिशय उत्तम। आता ह्या जे मंत्र आहे तुम्ही दिवसभरात कधी करा। ह्याचबरोबर तुम्ही जे पारायण करणार आहात तुम्ही संकल्प व्यक्त करू शकता, त्याच्यासाठी कोणताही पथ्य असणार नाहीये, ते पारायण करायचं आहे। ह्याचबरोबर तुम्ही आपल्याला जो शिवपंचाक्षरी मंत्र आहे तो म्हणायचा आहे। महादेवाच्या सगळ्यात जास्तीत जास्त केंद्रामध्ये होणाऱ्या सेवा तर ते तुम्हाला त्या सेवा सांगते। त्यामध्ये असतं 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र। आता 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र हे नित्यसेवेमध्ये आहे। त्याचबरोबर रुद्र असतं बघा, अनुवाक पहिला अनुवाक दुसरा म्हणजे त्याला चमक वमक म्हटलं जातं, ते सुद्धा दिलेलं आहे नित्यसेवेमध्ये, ज्याचा आपण रुद्र अभिषेकच्या वेळेस पठण करीत असतो, ते सुद्धा वाचायचं आहे। आता ते मराठीत पण आहे, संस्कृतमध्ये पण आहे, ज्यांना जसं जमेल तसं त्यांनी वाचा। म्हणजे काय होतं, ज्याला जसं सोपं वाटेल तसं वाचा। पण कसं होतं, रुद्राभिषेक करताना आपण जर संस्कृत वाचलं तर असं म्हणतात का ती सेवा पटकन महादेवापर्यंत पोहोचते, म्हणून आपल्याला रुद्राभिषेक करताना संस्कृत वाचलेलं अतिशय उत्तम। थोडी सवय लागते आणि मग शब्द आपोआप वळायला लागतात। त्याचबरोबर बघा शिवमहिमा स्तोत्र आहे, त्याचबरोबर शिवकवच आहे, शिव अष्टोत्तर नामावली जी आपण अतिशय महत्त्वाची असते, बेलपानांची असते। बेलपानं अर्पण केले जातात 108 वेळा, महादेवाची 108 नावं घेऊन अर्पण केले जातात। ही शिव अष्टोत्तर नामावली आहे। कालभैरवाष्टक आणि महामृत्युंजय मंत्र, संजीवनी मंत्र असे बऱ्याचशा सेवा असतात की आपल्याला ह्या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण म्हणजे सेवा करायची असतात, महादेवाची पूजा करायची असते। दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात। आता तुम्ही 12 ते 12:30 ही वेळ ह्या वेळेमध्ये करू शकतात, कारण की ही दत्त महाराजांची सेवा नाही, ही भगवान शिवाची सेवा आहे। या व्यतिरिक्त आता सेवा कोणत्या करायच्या आहेत, तुम्ही गुरुचरित्र पारायण हे बघा, वर्षातले 3 पारायण हे प्रत्येक सेवेकऱ्यांनी केले पाहिजे। आणि 3 पारायणामध्ये आपण एक स्वामी पुण्यतिथीला करतो, एक दत्त जयंतीला करतो आणि एक श्रावण महिन्यामध्ये पण करायलाच पाहिजे। आणि ह्या दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण तुम्ही करायचंच आहे। बघा आपल्या सगळ्यांना सेवा मिळून करायची आहे, म्हणून आपल्याला ह्या दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही जर नव्याने म्हणजे बघा गुरुवार पकडणार असाल, स्वामींचे गुरुवार करणार असाल, स्वामी आपल्याला ह्या सेवा तर करायच्याच आहेत।
आणि गुरुचरित्र पारायण हे करायलाच पाहिजे, प्रत्येकाने करायला पाहिजे. आपण जे 11 गुरुवार ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी नव्याने सुरुवात करा, किंवा कोणी केली पण असेल. आणि श्रावण महिन्यामध्ये गुरुवार तर अवश्य सुरुवात करायला पाहिजे, कारण की गुरुची सेवा ही जास्तीत जास्त करायची असते. आपल्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी घडायच्या असेल ना, तर स्वामींचे गुरुवार किंवा तुम्ही तुमच्या गुरुचे गुरुवार सुद्धा करू शकता. पण स्वामींचे गुरुवार केले ना तर खरंच आयुष्यात खूप चांगले बदल होतात, म्हणून तुम्ही पण करू शकता. स्वामी चरित्र वाचन सुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाचं पारायण ह्या महिन्यामध्ये अवश्य केलं जातं. बघा, आता तुम्ही गुरुपीठला जर तुम्ही जाऊ शकत असाल तर गुरुपीठला जाऊन तुम्ही 1 दिवसीय नवनाथ पारायण करू शकतात. किंवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आता ज्यांना शक्य होईल ना त्यांनी अवश्य गाणगापूरला जाऊन, दत्तधामावर जाऊन, म्हणजे नरसिंहवाडी असेल, कुरवरपूर असेल, तुम्ही तिथे जाऊन 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण सुद्धा तिथे सेवा रुजू करू शकतात, ज्यांना शक्य होईल त्यांना. आणि नाही झालं तर आपण आपल्या घरी, आपल्या गुरुगृही म्हणजे केंद्रात सुद्धा ही सेवा सुरू करायची आहे. म्हणजे काय, आपण ह्या ज्या सेवा आहेत, महादेवाच्या सेवा, रुद्राभिषेक असेल किंवा बाकीचे काही असेल, आपल्याला नित्यनियमाने तुमच्या जर केंद्रामध्ये जाणं होत असेल तर अवश्य आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे. बघा, कारण केंद्रामध्ये जी सामूहिक सेवा केली जाते ना त्याचं पुण्य अगणित असतं, त्याचं फळ वेगळं असतं. आणि आपण आपल्या गुरूंच्या समोर बसून सेवा करतो, यापेक्षा भाग्य दुसरं कुठलंही चांगलं नाही, मला तरी असंच वाटतं. कारण की सगळे सेवेकरी एवढ्या आनंदाने आणि एवढ्या उत्सुकतेने तिथे केंद्रामध्ये येतात, अभिषेक करतात, सेवा करतात. खूप महत्त्वाचं असतं. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आरती ही झालीच पाहिजे, घरात तरी झाली पाहिजे. तुम्ही आपल्याला सकाळी पण करायची आहे, संध्याकाळी पण करायची. तुम्ही लवलवथी विक्राळ ब्रह्मांडी माळा ती करा, किंवा तुम्ही दुसरी आपली ही असते ना केंद्रातली जय शिव ओंकारा, शिवहर ओंकारा, तुम्ही ही केली तरी चालेल. जय शिव ओंकारा ही खूप सुंदर आहे, तुम्हाला ती म्हणता आली तर अतिशय चांगलं आहे. आता महादेवाला कर्पूर होम म्हणजे आपल्याला कापूर जाळायचा आहे, आणि तुम्ही मोबाईलवर बघू शकता, तुमचं पाठ असेल तर अतिशय उत्तम. कर्पूर आरती आपण म्हणतो ना, आरती करताना कर्पूर आरती करावी लागते. त्याचबरोबर कर्पूर गौरम करुणावतारम हे सुद्धा मंत्र म्हणायचं आहे. महादेवाला अतिशय प्रिय असणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या करायच्या आहेत. महिनाभरामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळेस, प्रत्येक घरातील माणसाने जर शक्य होत असेल तर प्रत्येकाने एक तरी रोज आपल्याला बेलपत्राचं पान व्हायचं आहे, बेलपत्र व्हायचं आहे. बेलपत्राचं पान वाहताना कसं करायचं, ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालतंय. दिवसभरामध्ये तुम्ही ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. हे बघा, सात्विक राहा, अर्थात आपल्याला मद्यपान, धूम्रपान, त्याचबरोबर मांसाहार हे वर्ज्य असतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं, आणि ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त सेवा आपण करतो, पण सेवा करताना जर मनात वाईट विचार आले, दुसऱ्यांविषयी म्हणजे काहीच ठेवायचं नाही आपल्याला मनामध्ये, कोणाच्या विषयी वाईट पण बोलायचं नाही, ठेवायचं पण नाही, कारण तेव्हा त्या सेवेचा उपयोग जास्तीत जास्त होतो. आपण जेव्हा सेवा करणार आहोत, बेलपत्र हे स्वच्छ धुवायचं, आणि त्याचा जो गुळगुळीत म्हणजे जो हिरवा भाग असतो ना आपला, तो असा ठेवायचा असतो. हे शिवलिंग आणि त्याच्यावर असं ते ठेवायचं असतं. हे महादेवाला अतिशय प्रिय असतं. बेलपत्र वाहणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या घराजवळ जर कुठे मंदिर असेल, गावाकडे अजून सुद्धा एक पद्धत आहे की पाणी असेल ना, रोज पहाटे उठायचं आणि पाणी घ्यायचं, आणि पाणी कावडीने किंवा ते लोट्याने पाणी मंदिरांमध्ये घातलं जातं. ही पद्धत मला तर खूप आवडते आणि खूप अतिशय उत्तम आहे. आता शहरामध्ये काही असेल तर असेल, माहिती नाही जास्त काही, पण आपल्या जर घराजवळ असेल तर अतिशय उत्तम. महिनाभरात तुम्हाला शक्य होईल तेवढं, नाही रुद्रसेवा, नाही रुद्राभिषेक, नाही काही, तर ओम नमः शिवाय मंत्र म्हणत तुम्ही मंदिरात, केंद्रात किंवा आपल्या घरातल्या शिवलिंगावर आपल्याला जल अर्पण करून अभिषेक करायचा आहे. 5 मिनिटाचं करा, काही करा, पण करा. कारण कसं असतं माहिती आहे, आपण जी सेवा करतो ना ती खूप मनभावी असते, आणि ह्या दिवसामध्ये केलेलं सेवेचं पुण्य हे खूप मोठं असतं, खूप जास्त असतं. आणि जर आपल्या घरावर आपण म्हणतो ना महादेवाची सेवा का करावी, तर सगळ्यांना माहिती आहे महादेव हे पूर्णपणे महादेवादिदेव आहेत, आणि ते काळाचा सुद्धा नाश करतात. म्हणून महादेवाचा हे तीर्थ, महादेवाची सेवा खूप महत्त्वाची असतो. बघा महिलांनो, दादांनो, जे कोणी माझा व्हिडिओ बघतोय ना, मला सगळ्यांना एकच कळकळून सांगायची, आपल्याला सगळ्यांना ह्या सेवा करायच्या आहेत. आपण बाकीच्या पण सेवा करा, तुम्ही ह्या दिवसामध्ये गुरुच्या पण सेवा करा, तुमच्या काय असेल ते भरपूर काही. बघा, माणसाच्या मनामध्ये येतं ना की गुरुची सेवा कोणत्या करायची, त्याच्या संदर्भातलं मी एक व्हिडिओ करेल मी, आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. पण ज्या काही अजून आहेत तुम्ही त्या सेवा करायच्या आहेत. महादेवाच्या सेवेला जास्तीत जास्त महत्त्व द्या. तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत पारायण नाही करणं शक्य झालं तर तुम्ही 11वा अध्याय पठण करा, रोज 11वा अध्याय पठण करा.
म्हणजे तुमचं कसं होतं, तुम्हाला संपूर्णपणे सेवा तुमच्याकडून ही होईल. आता यामधल्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, खूप सेवा आहे, हे करू का ते करू का, तुम्हाला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या आपल्याला करायच्या आहे. सेवा केल्याने मेवा भेटतो असं महाराज म्हणतात. आणि नक्कीच आपल्या आयुष्यातले, मला तरी वाटतं महादेवाची सेवा केल्याने ना आपल्या आयुष्यातले सगळ्यांचे, माझ्यापासून तुमच्यापर्यंत दुःख संकट कमी होतील. त्याच्यामुळे जशी जमेल तशी आपल्याला साधी भोळी सेवा करत राहायची. सेवेला आपल्याला कमी करायचं नाही. चला आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे, तेव्हा आपल्याला श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे. मध्येच जर मासिक धर्म आला तर ठीक आहे ना, येऊ द्या ना, आपल्याला पुन्हा सेवा सुरू करायची आहे. म्हणजे असं काही नाही, स्किप करायचे नाही. हो, सपोज जर गावाला जाणं आलं तर तुम्ही पुन्हा सेवा सुरू करा, पण नाम जप चालू ठेवा, एवढंच मला सांगायचं आहे. तर अर्थातच सगळ्यांना सेवा काय करायची आहे, कशी करायची आहे हे समजलं असेल. कोणता मंत्र जप करायचा आहे, काय करायचं आहे ते पण कळालं असेल. महामृत्युंजय मंत्र तेवढाच प्रभावी आहे. महामृत्युंजय मंत्राने पितृदोष कमी होतो, कुठलंही संकट येत नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे महामृत्युंजय मंत्र हा एक असा असतं ना की कुठल्याही माणसाला, म्हणजे मनुष्याला हे असतं बघा, आपण म्हणतो ना अर्ध अल्पायुष्य मिळत नाही तर दीर्घायुष्य मिळत असतं. म्हणून महादेवाची सेवा ही खूप भरभरून करायची आहे. आणि ज्या घरामध्ये व्यसन असेल, व्यसन कशाचंही असू दे, मोबाईलचं सुद्धा व्यसन असतं, हे मोबाईलचं सुद्धा व्यसन असणाऱ्यांना किंवा दारूचं असेल किंवा कसलंही व्यसन असू द्या, त्यांना तीर्थ द्यायचं आहे, घरातील सर्वांना द्यायचं आहे, आजारी माणसांना सुद्धा हे तीर्थ द्यायचं आहे. चला तर आपण आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.